नमस्कार, मी सचिन पवार आपले सहर्ष स्वागत करतोय शासन मराठी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत बँकेला आधार कार्ड लिंक कसं करायचं ऑनलाईन, तेही मोबाईलवरून घर बसल्या फक्त 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, बँकेला आधार कार्ड लिंक करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व सरकारी योजनेचे आर्थिक लाभ थेट DBT मार्फत बँक खात्यात मिळवणे, फसवणूक टाळणे आणि विविध बँकिंग सेवांसाठी आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र आणि पत्ता म्हणून काम करते। आधार कार्ड बँकेला लिंक केल्यामुळे शिष्यवृत्ती, पेन्शन आणि इतर सरकारी अनुदाने तुमच्या बँकेत खात्यात जमा होण्यास मदत होते। यामुळे प्रक्रिया सोपी होते आणि फसवणुकीचा धोकासुद्धा कमी होतो। सर्व सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड बँकेला लिंक असणे महत्त्वाचे आहे। आधार कार्ड हे महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने बँकिंग व्यवहारामध्ये पारदर्शकता येते आणि फसवणुकीचा धोकासुद्धा कमी होतो। NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या वेबसाईटद्वारे आपण ऑनलाईन बँकेला आधार कार्ड लिंक करू शकतो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपल्याला गुगलवर यायचं आहे आणि NPCI असं टाईप करून सर्च करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर नॅशनल पेमेंट्स ऑफ कॉर्पोरेशन या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। या वेबसाईटवर तुम्ही आल्यानंतर असं पेज तुमच्या समोर ओपन होईल। असं पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ऑप्शन दिसत आहेत, प्रोडक्ट, कन्झ्युमर, मीडिया असे भरपूर ऑप्शन दिसत आहेत। तर आपल्याला कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। 2 नंबरचा जो ऑप्शन आहे कन्झ्युमर या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला पुढील ऑप्शन विजिबल होते। त्याच्यानंतर आपल्याला पुढील जो ऑप्शन आहे भारत आधार सीडिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे दिसतंय तुम्हाला भारत आधार सीडिंग या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढील पेज ओपन होईल। NPCIची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो। या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। वेलकम टू भारत आधार असं तुमच्यासमोर पेज ओपन होईल। असं पेज ओपन झाल्यानंतर तुमच्या डाव्या साईडला आधार सीडिंग किंवा डिसीडिंग, त्याच्यानंतर अकाउंट डिटेल्स तुम्ही पाहू शकता, त्याच्यानंतर आधार मॅप स्टेटससुद्धा तुम्ही पाहू शकता, आधार मॅप हिस्ट्रीसुद्धा पाहू शकता आणि तुमच्या रिक्वेस्टचा स्टेटससुद्धा चेक करू शकता। सर्वात आधी आपण पाहूया तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे। 4थ्या नंबरचा जो ऑप्शन आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुमचं आधार कार्ड नंबर इथे टाकायचा आहे। तुम्हाला इंटर युअर आधार नंबर, इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि खाली कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। चला तर आपण सर्व माहिती व्यवस्थित भरून घेऊया। आपण आधार कार्ड नंबर इथे एंटर केलेला आहे, त्याच्यानंतर कॅप्चा कोड टाकून चेक स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। याच्यानंतर आपल्याला आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला ह्या बॉक्समध्ये टाईप करायचा आहे। कन्फर्म केल्यानंतर आता तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते इथं तुम्हाला शो करेल। आधार नंबर, मॅपिंग स्टेटस, बँकेचे नाव, सर्व डिटेल तुम्हाला इथे पाहायला मिळेल। आता आपण पाहूयात बँकेला आधार कार्ड लिंक कसं करायचं आहे। 2 नंबरचा जो ऑप्शन आहे आधार सीडिंग या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग, आपल्याला इथे इंटर युअर आधार नंबर, आपल्याला इथे आधार नंबर टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनला आपल्याला त्याच्यानंतर पुढील जो ऑप्शन आहे तो म्हणजेच सिलेक्ट युअर बँक, तर आपल्याला इथे आपले बँक निवडायची आहे। त्याच्यानंतर अकाउंट नंबर टाईप करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कन्फर्म म्हणजे सर्व अटी मान्य आहेत बॉक्सवर क्लिक करून खाली कॅप्चर कोड टाकून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। चला तर आपण सुरुवात करूयात। व्यवस्थित माहिती समजून घ्या मित्रांनो, अतिशय साधी आणि सोपी पद्धत आहे। इथे आपल्याला आधार नंबर आपला टाईप करायचा आहे, त्याच्यानंतर सीडिंग हा ऑप्शन निवडायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला इथे आपले बँक निवडायची आहे आणि त्याच्यानंतर सीडिंग टाईप म्हणजे
फ्रेश सीडिंग हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला इथे अकाउंट नंबर आपला निवडायचा आहे आणि कन्फर्म अकाउंट नंबर सुद्धा खाली टाईप करायचा आहे। त्याच्यानंतर खाली टिक मार्क करून कॅप्चर कोड टाकून कॅप्चर कोड व्यवस्थित आपल्याला इथे टाकायचा आहे। चला तर आपण कॅप्चर कोड इथे टाईप करूयात आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर सबमिट जो ग्रीन कलरचा आपल्याला ऑप्शन आता दिसेल, कॅप्चर कोड आधी टाकून घेऊयात आपण। जो काही इथे कॅप्चर कोड आहे तो आपण टाकलेला आहे। ग्रीन ऑप्शन आहे सबमिट, या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। त्याच्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन करत ॲग्री अँड कंटिन्यू या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढील पेज आपल्यासमोर ओपन होईल। आपल्या आधार कार्ड लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल। तो OTP आपल्याला इथे टाईप करायचा आहे। ह्या बॉक्समध्ये OTP आपल्याला टाईप करायचा आहे आणि कन्फर्म या ग्रीन कलरच्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे। कन्फर्म करायचं आहे आपल्याला आणि कन्फर्म केल्यानंतर आपल्याला पुढील पेज ओपन होईल। आणि मित्रांनो, थोड्या दिवसात तुमच्या बँकेला आधार कार्ड हे लिंक होऊन जाईल। आता हे आधार कार्ड आपल्या बँकेला लिंक झाले आहे की नाही हे कसे समजणार, चला तर पाहू। डाव्या साईडला शेवटचा ऑप्शन जो दिसतोय रिक्वेस्ट स्टेटस चेक या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण पाहू शकता सीडिंग या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला सीडिंग टाईप म्हणजेच सीडिंग टाईप इथे आपल्याला फ्रेश सीडिंग या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर खाली रेफरन्स नंबर आपल्याला मिळालेला आहे तो इथे टाईप करायचा आहे आणि कॅप्चर कोड टाकून चेक स्टेटस या ग्रीन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुमचं बँकेला आधार कार्ड लिंक हे ॲक्सेप्ट झालेलं आहे की रिजेक्ट झालेलं आहे ते तुम्ही या स्टेटसद्वारे चेक करू शकता। अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून बँकेला आधार कार्ड लिंक करू शकता। तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा। चला तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात। लवकरच भेटू नवीन अपडेटसह एका नवीन व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो। आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। धन्यवाद।